टाळ आणि मृदंगाच्या तालावर या ठिकाणी कृष्ण हरी मंडळी आज महाराष्ट्राची धाकटी पंढरी असणार श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी आपण आलो आहोत। अतिशय सुंदर असं डोंगराच्या कुशीमध्ये हे वसलेलं नारायणगड हे देवाचं पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणी आज आषाढी एकादशीच्या निमित्त प्रचंड अशी भाविकांची गर्दी झालेली आहे। त्या ठिकाणी पंढरपूरला ज्याप्रमाणे दर्शन घेतात त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील भाविक भक्त आपल्या विठुरायाची आठवण काढून या ठिकाणी दर्शन घेतात। आज आपण या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत। माथ्यावर विठुरायाचा तिलक असला म्हणजे दर्शन झाल्यासारखं वाटतं। चांगला लावला अंकल, 10 रुपये दे वापस। बस ठीक आहे। टाळ आणि मृदंगाच्या तालावर या ठिकाणी वारकरी आपला आनंद या ठिकाणी साजरा करतात आणि विठुरायाची भक्ती या ठिकाणी दाखवतात। नगर नारायणच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या मातीमध्ये हे भाविक भक्त या टाळ आणि मृदंगाच्या तालावर या ठिकाणी आपलं मन मोकळं करतात आणि आनंद व्यक्त करतात। असणारा हा भगवा ध्वज आहे। याच भगव्या ध्वजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांना आपलं आयुष्य जिजवलंय आणि आपल्या हातामध्ये हा भगवा ध्वज कायमस्वरूपी फडकत राहावा। आपल्या मंदिरावरती या भगव्या ध्वजानं फडकत राहावं आणि आपल्या धर्माची शान राहावी, मंदिराची शान राहावी म्हणून हा भगवा ध्वज आज खऱ्या अर्थाने वारकरी आपल्या हातामध्ये घेऊन पायी पंढरपूरला जातात, पायी नारायणगडाला येतात। अतिशय महत्व या भगव्या झेंड्याचं आहे, या ध्वजाचं आहे। हा ध्वज हे बाबा त्यांच्या गावापासून आज नारायणगडापर्यंत घेऊन आलेत आणि म्हणून आपण त्यांच्यामुळे आज या भगवत ध्वजाचं महत्व तुम्हाला सांगू शकतो। नगर नारायणाच्या या पावनभूमीमध्ये महादेवाचं स्वयंभू मंदिर आहे आणि नगर नारायण महाराजांनी या गडाची स्थापना केली आणि या गडामध्ये मंदिराच्या या गाभाऱ्यामध्ये जे काही या ठिकाणी महंत झालेले संत झालेले आहेत त्यांच्या समाधी देखील आहेत आणि या ठिकाणी दर्शन करून हे भाविक भक्त आपल्या ज्या मनकामना आहेत, ज्या इच्छा आहेत या पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी डोकं टेकवतात आणि नगर नारायणचं दर्शन घेऊन, पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपले मनकामना पूर्ण व्हावेत अशी मनकामना करतात।